सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलार इन्व्हर्टर कसे बनवायचे ते शिकूया। या व्हिडिओच्या शेवटी आपण सोलर इन्व्हर्टर बसवा, सोलर इन्व्हर्टरला ग्रीडशी AC कनेक्ट करा, सोलर इन्व्हर्टर चालू करा हे शिकाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे आपण गोळा करू। प्रशिक्षणार्थी टूलकिट, हॅमरिंग आणि ड्रिल बीटसह इलेक्ट्रिक ड्रिलिंग मशीन 12 मिलीमीटर एक सेट, यूजर मॅन्युअल सह सोलर इन्व्हर्टर 1, प्रकार MPPT कमाल पॉवर पॉइंट ट्रॅकिंग, इनपुट व्होल्टेज 12 वोल्ट, आउटपुट पॉवर 600 वॅट, आउटपुट व्होल्टेज 220 V AC, DC सर्किट ब्रेकर 2 पोल 12 ते 250 वोल्ट DC, प्रोब सह डिजिटल मल्टीमीटर 1 क्रमांक, बोल्ट आणि नट आवश्यकतेनुसार, टेप 3 मीटर लांबी 1, HB पेन्सिल 1, कनेक्टिंग वायर्स 2 स्क्वेअर मिलीमीटर आवश्यकतेनुसार। सोलर इन्व्हर्टरचे नियोजन आणि स्थापना। आपले स्थापना स्थान काळजीपूर्वक निवडा। स्थापना, देखभाल आणि संभाव्य दुरुस्तीसाठी सहज प्रवेशयोग्य स्थान निवडा। व्हेंटिलेटर आणि एअर फ्लो साठी इन्व्हर्टर भोवती पुरेशी जागा असल्याची खात्री करा। सुरक्षितता खबरदारी, बंदिस्त जागा किंवा खराब व्हेंटिलेटर असलेले क्षेत्र टाळा, कारण यामुळे जास्त गरम होऊ शकते आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते। विघटनकारी कंपन टाळण्यासाठी भिंत उपकरणाचा जड भार सहन करण्यास सक्षम आहे आणि कंपन मुक्त आहे। विघटनकारी कंपन टाळण्यासाठी भिंत उपकरणाचा जड भार सहन करण्यास सक्षम आहे आणि कंपन आहे का ते तपासा। किमान 2 ते 3 लोकांच्या मदतीने सौर इन्व्हर्टर उचला आणि हलवा। भिंतीवरील साहित्य आणि जड वजनासाठी योग्य असलेल्या डोवेल्स आणि स्क्रूचा योग्य आकार निवडा। सुरक्षितता सावधगिरी, ज्वलनशील बांधकाम सामग्रीवर इन्व्हर्टर बसवू नका। सोलर इन्व्हर्टरसह पुरवलेली माउंटिंग प्लेट नेहमी वापरा। हे इन्व्हर्टर ऑपरेशन दरम्यान आवाज करू शकते, जे जिवंत भागात उपद्रव म्हणून समजले जाऊ शकते। सोलर इन्व्हर्टरचे परिणाम मोजा आणि भिंतीतील छिद्र चिन्हांकित करा। स्थापनेसाठी आवश्यक साधने आणि उपकरणे गोळा करा, ज्यामध्ये ड्रिल, स्क्रू किंवा बोल्ट, वॉल अँकर आवश्यक असल्यास एक स्तर आणि स्क्रू ड्रायव्हर समाविष्ट आहे। इन्व्हर्टरसह प्रदान केलेल्या माउंटिंग ब्रॅकेट किंवा टेम्पलेटनुसार भिंतीवरील माउंटिंग होल चिन्हांकित करण्यासाठी टेम्पलेट वापरा। दर्शविल्याप्रमाणे स्क्रूसाठी चिन्हांकित ठिकाणी 4 छिद्रे ड्रिल करा। युनिट पृष्ठभागावर ठेवा आणि माउंटिंग होल 4 स्क्रूच्या छिद्रांसह संरेखित करा आणि सोलर इन्व्हर्टर घट्टपणे माउंट करा। दाखवल्याप्रमाणे सोलर इन्व्हर्टर घट्टपणे सुरक्षित आहे का ते तपासा। सौर इन्व्हर्टरला ग्रीडशी जोडणे AC, वापरकर्त्याच्या मॅन्युअलचा संदर्भ घ्या आणि दिलेल्या सोलर इन्व्हर्टरचे रेटेड व्होल्टेज आणि करंट नोंदवा। दर्शविल्याप्रमाणे सौर इन्व्हर्टर जवळ DC आणि AC ब्रेकर बसवा। तारांच्या शेवटी असलेली इन्सुलेशन स्लीव्ह काढून टाका आणि जोडणीसाठी तयारी करा। DC ब्रेकरचे पॉझिटिव्ह
आणि निगेटिव्ह टर्मिनल्स सोलर इन्व्हर्टरच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला दाखवल्याप्रमाणे समान ध्रुवीयतेसह कनेक्ट करा. सोलर इन्व्हर्टरचे एसी आउटपुट टर्मिनल एसी ब्रेकरला जोडा. एसी ब्रेकरमधून एसी वितरण बॉक्सद्वारे एसी आउटपुट कनेक्ट करा. ऑन ग्रिड सोलर इन्व्हर्टरला विद्यमान पृथ्वी किंवा जमिनीशी जोडा. सोलर इन्व्हर्टरवरील ग्राउंड टर्मिनलला सामान्यतः GND किंवा ग्राउंड असे लेबल दिले जाते आणि ते सहसा इन्व्हर्टरच्या चेसिसवर आढळते. हे स्क्रू टर्मिनल किंवा नियुक्त कनेक्शन बिंदू असू शकते. सुरक्षितता खबरदारी: या इन्व्हर्टरला समांतर चालवण्याची परवानगी नाही. कृपया एसी आउटपुट कनेक्टरमध्ये एकापेक्षा जास्त युनिट समांतर कनेक्ट करू नका, अन्यथा ते या इन्व्हर्टरचे नुकसान करेल. सोलर इन्व्हर्टर चालू करणे. डीसी ब्रेकर चालू करा. टिप: सोलर इन्व्हर्टरसाठी सुरू करण्याची प्रक्रिया उत्पादकांमध्ये आणि अगदी त्याच उत्पादकाच्या वेगवेगळ्या मॉडेल्समध्येही बदलू शकते. सर्व वायरिंग कनेक्शन्स सौर पॅनेल पासून डीसी आणि इलेक्ट्रिकल पॅनेल पर्यंत एसी दोन्ही निर्मात्याच्या सूचनेनुसार योग्यरित्या स्थापित केले आहेत याची खात्री करा. सोलर इन्व्हर्टर मधील पॉवर बटन चालू करा. कोणत्याही त्रुटी संदेश किंवा चेतावणींसाठी सोलर इन्व्हर्टरचा डिस्प्ले किंवा इंटरफेस तपासा. पुढे जाण्यापूर्वी सूचित केलेल्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करा. प्रथमच इन्व्हर्टर पॉवर अप केल्यानंतर दाखवल्याप्रमाणे भाषा संवाद निवडा. इंग्रजी भाषा निवडण्यासाठी अप किंवा डाऊन बटणे वापरा. तुमच्या निवडीची पुष्टी करण्यासाठी एंटर बटण दाबा. बटणे वापरा आणि होय एंट्री निवडा. तुमच्या निवडीची पुष्टी करण्यासाठी एंटर बटण दाबा. तुम्हाला तुमची निवड बदलायची असल्यास नाही निवडा. इन्व्हर्टर एक स्वचाचणी सुरू करतो, ज्यास अंदाजे 2 मिनिटे लागतात. काउंटडाऊन डिस्प्लेवर उर्वरित वेळ दर्शविते. मूलभूत सेटअप पूर्ण झाले आहे. मानक मेनू दर्शविला आहे. उपलब्ध सूर्यप्रकाश आणि सौर पॅनेलच्या वैशिष्ट्यांवर आधारित ते अपेक्षित प्रमाणात ऊर्जा निर्माण करत आहे याची पडताळणी करण्यासाठी सोलर इन्व्हर्टरचे आउटपुट मोजा. या व्हिडिओमध्ये आपण सोलार इन्व्हर्टरचे नियोजन आणि स्थापना कशी करायची, सोलार इन्व्हर्टरला ग्रिड एसीशी कसे जोडायचे, सोलार इन्व्हर्टर कसे चालू करायचे ते पाहिले. यामुळे या अभ्यासाचा समारोप होतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.